नमस्कार, स्वागत आहे आपल्या कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये। आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पॅचवर्क कसं करायचं हे पाहणार आहोत। यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॅचवर्क पाहिलेलं आहे आणि आजची पॅचवर्कची डिझाइन खूपच वेगळी आणि सुंदर अशी आहे। बनवायला अतिशय सोपी आहे। अशा पॅचवर्कच्या पिशव्यांना बाजारामध्ये भरपूर मागणी असते आणि भरपूर महाग या विकल्या जातात। कारण असं पॅचवर्कचं डिझाइन सोपं जरी असलं परंतु हे बनवायला भरपूर वेळ लागतो आणि मेहनतही लागते आणि बनवल्यानंतर अतिशय सुंदर दिसते। अशा डिझाइन पासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवू शकतो, जसे की अशा टोटे बॅग, शॉपिंग बॅग, पिलो कव्हर्स किंवा टी होल्डर, पॉट होल्डर, भरपूर प्रकारच्या वस्तू आपण अशा पॅचवर्कच्या डिझाइन पासून बनवू शकतो। अशा या पॅचवर्कच्या पिशव्यांची मला ऑर्डर होती आणि यापूर्वी मी अशा 4-5 वेगवेगळ्या डिझाइनच्या पॅचवर्कच्या पिशव्या शिवून दिलेल्या आहेत। त्या सर्व डिझाइन मी तुमच्याशी यापूर्वी शेअर केलेल्या आहेत। ते सर्व व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की पहा। व्हिडिओच्या शेवटी अशा पॅचवर्क डिझाइन पासून आपण आणखी कोणकोणत्या वस्तू बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगणारच आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण सबस्क्राइब करणं अगदी फुकट आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूया त्यासाठी काय काय लागतं। यासाठी मी ब्लाउज आणि कुर्ती शिवून उरलेले काही तुकडे घेतलेले आहेत आणि हे सर्व तुकडे कॉटनच्या कापडाचे आहेत। अस्तरसाठी आपल्याला काही कापडाचे तुकडे लागणार आहेत। त्यासाठी मी माझ्याकडे बॅग शिवून उरलेले जे कापडाचे तुकडे आहेत त्यातीलच काही तुकडे कट केलेत। अस्तरच्या या तुकड्यांना मी पानाच्या आकारामध्ये कट केलेला आहे आणि हे जे करड्या रंगाचे तुकडे आहेत यापेक्षा हे पांढऱ्या रंगाचे तुकडे मी थोडेसे अर्धा इंचाने जास्त घेतलेले आहेत। आता सुरुवातीला आपण हे जे करड्या रंगाचे तुकडे आहेत ते घेऊयात। त्यावर आपल्याला हे तुकडे कट करून जोडायचे आहेत। तर हे पांढऱ्या रंगाचे तुकडे आपण जरा वेळ बाजूला ठेवूयात आणि यातला एक तुकडा घेऊयात। आता हे जे उरलेले तुकडे आहेत यातून अगदी छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आहे। हे तुकडे आपल्याला अगदी छोटे आकाराचे लागणार आहे, त्यासाठी मी एक छोटासा तुकडा कट करून घेतलाय आणि हा छोटासा तुकडा बरोबर या पानाच्या मध्यभागी ठेवायचा आहे। आता दुसरा तुकडा घेऊयात। दुसरा तुकडा अगदी छोटासाच घ्यायचा आहे आणि हा दुसरा तुकडा बरोबर पहिल्या तुकड्याला इथं टिप देऊन पक्का करून घ्यायचा आहे। पहिल्या तुकड्याची जेवढी उंची घेतली होती तेवढ्याच उंचीमध्ये दुसऱ्या तुकड्याची उंची घ्यायची आहे आणि जोडायचा आहे। आता हे दोन्ही तुकडे एकमेकांना जोडल्यानंतर हा दुसरा तुकडा पलटी करायचा आहे। इथे वाटल्यास आपण टाचणीने फिक्स करूयात आणि या तुकड्यांच्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायचं आहे। म्हणजे साधारण मध्यभागी मी एक त्रिकोणी छोटासा तुकडा कट केला होता आणि त्याच्या एका बाजूला दुसरा तुकडा जोडून याच्या दोनही बाजू समांतर करून घेतल्यात। इथं त्रिकोणाऐवजी तुम्ही चौकोनी तुकडा घेऊ शकता। आता आपण इथं तिसरा तुकडा घेऊयात कापडाचा आणि हा वेगळ्या रंगाचा घेऊयात। हा तुकडा आपण कोणत्याही एका बाजूला जोडून घेणार आहोत। यासाठी या निळ्या रंगाच्या तुकड्याची मी एक बाजू सरळ कट करून घेतली। असे तुकडे जोडताना पहिल्या तुकड्यांपेक्षा थोडेसे मोठ्या उंचीचे घ्यायचे, म्हणजे मग कुठेही कमी जास्त पडत नाही। आणि हे तुकडे एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या रंगाचे निवडायचे, म्हणजे तयार झालेलं डिझाइन खूप सुंदर दिसतं। आता हा तिसरा तुकडा जोडून झाल्यानंतर इथे टाचणीने फिक्स करूयात आणि इकडची खालची बाजू आपण सरळ रेषेमध्ये कट करून घेऊयात। असंच एक एक करून वेगवेगळ्या रंगाचे तुकडे जोडत जायचं आहे आणि हे तुकडे अगदी सरळ रेषेमध्ये जोडायचे आहेत। जोपर्यंत या पानाच्या आकाराचा करड्या रंगाचा तुकडा पूर्ण झाकला जात नाही या कापडांनी तोपर्यंत वरती कापडाचे तुकडे जोडत जायचं आहे, म्हणजे वरच्या तुकड्यांनी हा खालचा करड्या रंगाचा तुकडा पूर्णपणे झाकला गेला पाहिजे। असं एक एक तुकडा जोडत जायचं आहे आणि एकमेकांशेजारी वेगवेगळ्या रंगाचे तुकडे येतील असं बघायचंय। पूर्ण हे पान आपण असंच पॅचवर्क करून तयार करणार आहोत। इथं मी लहान मोठ्या साईजची अशी 5-6 पानं तयार करून घेणार आहे आणि मध्ये एक फांदीचा आकाराचं हिरव्या कापडापासून तयार करणार आहे, म्हणजे आपल्याला एक पूर्ण 5-6 पानांची एक फांदीच तयार करायची आहे या पिशवीवर। व्हिडिओमध्ये स्किप न करता पहा, कारण की ती फांदी कशी जोडायची याची एक वेगळी ट्रिक मी इथं वापरणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही जर स्किप केला तर तुमच्या लक्षात येणार नाही, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता इथं मी पानांच्या आकारामध्ये हे पॅचवर्क करणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही राऊंड शेपमध्ये किंवा चौकोनी, अष्टकोनी, पंचकोनी तुम्हाला हवे त्या आकारामध्ये इथं असं पॅचवर्क करू शकता, किंवा तुमच्याकडे याच्यामध्ये काही आयडियाज असतील, म्हणजे अशा पॅचवर्क पासून तुम्ही एखाद्या प्राण्याचं चित्र म्हणा किंवा मोठ्या फुलाचं चित्र बनवू शकता। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी अशाच प्रकारचं पॅचवर्क परंतु चौकोनी शेपमध्ये करून दाखवलेलं आहे। आता इथं पानाच्या आकारामध्ये बाहेरच्या बाजूने कापडाचे तुकडे जोडलेले आहेत। आता जास्तीचे झालेले कापडाचे तुकडे कट करायचे आणि बरोबर पानाच्या शेपमध्येच कट करायचे आहेत। हे असं पॅचवर्क करायला भरपूर वेळ लागतो, म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे, परंतु अशा पॅचवर्कच्या वस्तूंना बाजारामध्ये भरपूर मागणी असते आणि भरपूर महाग या विकल्या जातात। अशा या तुकड्यांपासून पॅचवर्क करून तुम्ही बाळासाठी दुपटी किंवा टेबल रनर किंवा पिलो कव्हर आणखी भरपूर सजावटीच्या वस्तू बनवू शकता। किंवा मी नुकतीच एक कमरेची पिशवी बनवलेली आहे, म्हणजे चंची बनवलेली आहे खणाची, आणि ती मी पूर्ण पॅचवर्कची बनवलेली आहे। अतिशय सुंदर अशी चंची तयार झालेली आहे। त्याचाही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे। तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर अगदी बेसिक व्हिडिओ आहेत, जसं की पर्सला चेन कशी जोडावी, चेनमध्ये रनर कसे टाकावे, किंवा चेनची उलट सुलट बाजू कशी ओळखावी,
किंवा बॅगला बेस कसे द्यावे असे भरपूर सारे बेसिक व्हिडिओज आहेत, तेही तुम्ही नक्की पहा। आपल्या चॅनलवर अगदी कॉइन पर्स, हँड पर्स, साईड पर्स, शॉपिंग बॅग असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत। आणि हो, सध्या मी खण कापडाच्या व्यवसायाची नवीनच सुरुवात केलेली आहे। म्हणजे आपल्याकडे पॉलिस्टर खण आणि कॉटनचं खणचं कापड मिळतं, तर ते तुम्ही ऑनलाईन मागवू शकता। पॉलिस्टर खण अगदी 100 रुपये मीटर प्रमाणे आहे आणि कॉटन खण फक्त 140 रुपये मीटर प्रमाणे। अगदी होलसेल रेटमध्ये हे कापड तुम्हाला माझ्याकडे मिळणार आहे। आणि तुम्हाला शिलाई कामासाठी काही साहित्य खरेदी करायचं असेल, जसं की कटर, कात्री, दोरे किंवा बाकीच्या समजा शिलाई कामाच्या वस्तू, तर त्या तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता। त्या सर्व वस्तूंची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अशा वस्तू मागवू शकता। बऱ्याच वस्तू ऑनलाईन अगदी स्वस्त मिळतात, तेव्हा नक्की तुम्ही अशा वस्तूंची ऑनलाईन खरेदी करा। तुम्हाला अगदी मी बारकाव्यांसकट आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तेव्हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका। तुम्ही हाईप दिल्यामुळे मला काही पॉइंट्स मिळणार आहे आणि आपला व्हिडिओ पुढे जायला मदत होणार आहे। तेव्हा नक्की व्हिडिओच्या खाली हाईपच्या बटनवर 2दा क्लिक करून व्हिडिओला हाईप द्या। आता इथे दुसरे पानाचा आकार मी पॅचवर्क करून तयार करून घेतलाय आणि जास्तीचं कापड कट करून घेतलंय। आता जो दुसरा आपला व्हाईट कलरचा तुकडा घेतलेला होता अस्तरचा, तो घ्यायचा आहे आणि त्यावर हा पानाचा आकार सुलट बाजूने ठेवायचा आहे। म्हणजे कापडाच्या ज्या बाजूला आपण पॅचवर्क केलेला आहे ती बाजू खालच्या दिशेला करायची आहे आणि बरोबर पानाच्या आकारामध्ये सर्व बाजूने टिप देऊन घ्यायची आहे। तुम्हाला हवं तर इथे तुम्ही 2दा टिप देऊन पक्क करून घेऊ शकता। आता अशी टिप दिल्यानंतर पुन्हा एकदा इथं या पानाच्या बाजूने कडेला जे जास्तीचं कापड झालेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि बरोबर छान असा पानाचा आकार व्यवस्थित कट करून एकसारखा करून घ्यायचा आहे। आणि कात्रीच्या साहाय्याने या कडेला जे मार्जिन आहे तिथे छोटे छोटे कट द्यायचे। याचे छोटे छोटे कट दिल्यामुळे हे पान उलटवल्यानंतर अगदी फिनिशिंग मध्ये दिसणार आहे। आता याप्रमाणेच बाकीच्या अस्तरच्या तुकड्यांनाही तयार केलेले पॅचवर्कचे तुकडे जोडून घ्यायचे आहेत। म्हणजे मी राहिलेल्या तुकड्यांना पॅचवर्क करून घेणार आहे आणि हे तुकडे अस्तरला जोडून घेणार आहे। आता सुरुवातीला जो आपण अस्तरला जोडलेला होता पॅचवर्कचा तुकडा, ते थोडेसे भाग सुट्टे करायचे आहेत आणि फक्त अस्तरला छोटासा कट द्यायचा आहे मध्यभागी। तिथून आपण हा पॅचवर्कचा तुकडा उलटवून घेणार आहोत। एका बाजूला इकडे जो टोकाचा भाग होता तिथे मी त्याचा टोकाचा भाग कट केलेला आहे, म्हणजे अगदीच हा भाग फिनिशिंग मध्ये उलटवला जाईल। असा हा पॅचवर्कचा तुकडा उलटवताना बोटाच्या साहाय्याने याच्या कडा सगळ्या व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। याच्यावर तुम्ही हवं असेल तर इस्त्री करून घेऊ शकता। बघू शकता किती सुंदर असं पॅचवर्क तयार झालेलं आहे। हे बाकीचे तुकडे मी याप्रमाणे तयार करून घेणार आहे। आता इथं मला ज्या कापडाची पिशवी शिवायची आहे मी ते व्हाईट कलरचं कापड घेतलेलं आहे। या कापडाला गावठी कापड म्हणतात। हे प्युअर कॉटनचं असतं आणि पॅचवर्कचे तुकडे घेतलेत मी 5-6। अगोदर आपल्याला हे जे फांदीसाठी आपण हिरव्या रंगाचं कापड घेतलेलं आहे ते जोडून घ्यायचंय आणि त्या खडूच्या साहाय्याने मी थोडंसं मार्किंग करून घेतलंय की कुठून कुठपर्यंत जोडायचंय। तर इथे मी पोपटी रंगाची एक पट्टी घेतली आहे। वरच्या बाजूला थोडीशी छोटी आहे आणि खालच्या बाजूला थोडीशी रुंद आहे। तर ही पट्टी मी सुलट बाजू खालच्या दिशेला केली आहे आणि अगदी कडेला टिप देते एका बाजूला। म्हणजे मी तसा फांदीचा आकार आखून घेतला होता खडूने, असा थोडासा गोल आकार दिला होता फांदीच्या आकाराला, तर बरोबर इथं गोल आकार टिप दिली आहे। आता ही पट्टी वळवायची आहे किंवा पलटी करून घ्यायची आहे, परंतु त्या अगोदर या पट्टीच्या बाहेरच्या दिशेला छोटे छोटे कट द्यायचे, त्यामुळे मग इथं घड्या वगैरे पडणार नाही। आपल्या चॅनलवर यापूर्वीच असं मी तिरप्या कापडातून सरळ नाडी कशी तयार करायची हे दाखवलेलं आहे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर तो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। अगदी आपल्याकडे कापड कमी असेल तर कशी ट्रिक वापरायची हे त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। आता इकडं सगळीकडे कट देऊन झालेत। इथे वरच्या बाजूला थोडंसं जास्त दुमडायचं आहे आतल्या दिशेला। बघू शकता वरती असं पानाचं किंवा फांदीचा देठासारखं करायचं आहे, म्हणजे कमी रुंदी घ्यायची आहे आणि कापड आतल्या दिशेला वळवून बाहेरच्या बाजूने एक टिप देऊन घ्यायची आहे। अशी टिप देताना वरच्या बाजूला टोकदार पट्टी आली पाहिजे आणि खालच्या बाजूला रुंदी वाढवत जायचं आहे, म्हणजे खालच्या बाजूला याची रुंदी थोडीशी जास्त ठेवायची आहे आणि बाहेरच्या बाजूचं कापड थोडंसं आतमध्ये दुमडायचं आहे। असं केल्यामुळे याला छानसा देठासारखा किंवा समजा एखाद्या फांदीसारखा आकार तयार होईल। आता इथे थोडंसं लक्षपूर्वक पहा, इथं खालच्या बाजूला आपल्याला ही बाजू बंद करून घ्यायची आहे, तर इथं टाचणीच्या साहाय्याने म्हणा किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने हा खालचा भाग आहे आतल्या दिशेला करायचा आहे आणि इथे बाजूला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि अशी दाबटीप आता दुसऱ्याही बाजूला पूर्ण करून घ्यायची आहे। व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होईल, परंतु तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आता इथं पॅचवर्क केलेलं एक एक पान घ्यायचं आहे। आता इथे सुरुवातीला मी इथं या देठाच्या टोकाला हे पान ठेवते आहे आणि वरच्या बाजूला अगदी छोटी छोटी पानं जोडायची आहे आणि खालच्या बाजूला थोडीशी मोठ्या आकाराची पानं जोडायची आहेत। तर इथं मी या फांदीच्या भोवती असं पानांचा शेप थोडासा खडूने आखून घेतलेला आहे, म्हणजे लक्षात यावं आपल्याला की आपल्याला कोणतं पान कुठं जोडायचं आहे। आणि आता बरोबर पानाच्या आकारामध्ये बाहेरच्या बाजूने किंवा पानावर 2दा टिप देऊन छान पक्क करून घ्यायचंय।
आणि अगदी ही टीप कडेकडेनेच द्यायची आहे. हे एक पान जोडल्यानंतर दुसरं पान घ्यायचं आहे आणि इथं खालच्या बाजूला हे पान ठेवून या पानाला आपण चारही बाजूने टीप देऊन घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही असं ही पानांची रचना करून बघू शकता की कोणतं पान कुठं जोडायचं आहे, किंवा या कापडावर ही पानं ठेवून टाचण्याने फिक्स करून ठेवू शकता आणि नंतर टीप देऊ शकता, म्हणजे तुम्हाला शिवायला सोपं जाईल. आणि ही पानं तुम्ही थोडीशी लहान मोठी करू शकता एकमेकांपेक्षा, म्हणजे आपल्याला वरती थोडीशी छोटी पानं लावता येतील, खालच्या बाजूला मोठी पानं लावता येतील अशा प्रकारे. आता इथे वरती स्क्रीनवर तुम्ही हा फोटो बघू शकता. तर आपल्या चॅनलवर यापूर्वीच मी अशा प्रकारचं पॅचवर्क दाखवलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्ही अशी गोलाकार या पानांची रचना करू शकता, किंवा तुम्हाला हवं तसं तुम्ही इथं क्रिएटिव्हिटी तुमची दाखवू शकता की कशा प्रकारे इथं पानांची रचना करायची आहे. आता इथे मी साधारण 5 पानं जोडून घेतली आहेत आणि छानपैकी 2दा टिप देऊन पक्क करून घेतलंय. आणि अशा या टिपा देताना कुठं समजा जास्तीचे दोरे वगैरे राहिले असतील तर ते कट करून मी व्यवस्थित एकसारखं करून घेतलेलं आहे. आता या तयार झालेल्या पॅचवर्कच्या तुकड्यापासून मला छानपैकी एक पिशवी शिवायची आहे आणि पिशवीचा हा एका बाजूचा तुकडा तयार झालेला आहे. दुसऱ्या बाजूला मी प्लेनच ठेवणार आहे आणि यापासून बॉक्स पट्टीची पिशवी शिवणार आहे. इथे बघू शकता छानपैकी मी बॉक्स पट्टीची शॉपिंग बॅग शिवलेली आहे. अशा पिशव्यांची मला ऑर्डर होती, त्याप्रमाणे मग मी या 4-5 पिशव्या शिवून दिलेल्या आहेत. त्यातलीच एक पिशवी आहे आणि या पिशवीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी यापूर्वीच अपलोड केलेला आहे. अशा पॅचवर्कची डिझाईन पासून आपण भरपूर साऱ्या वस्तू बनवू शकतो, जसं की टेबल रनर झालं, बेडशीट झालं, उशी कव्हर झालं. असं पॅचवर्कचं डिझाईन करून आपण बाळाची दुपटी, पडदे तयार करू शकतो, किंवा अशा पॅचवर्क पासून आपण पर्स, बॅग हेही तयार करू शकतो. अशा पॅचवर्क डिझाईन पासून आणखी काय बनवता येऊ शकतं याची तुम्हालाही काही आयडिया असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सांगितलेल्या आयडियाप्रमाणे एखादा व्हिडिओ बनवणं शक्य झालं तर नक्कीच बनवूयात. मला तर ही पॅचवर्कची डिझाईन खूपच आवडलेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहतात ते मला सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून लाईकच्या बटन खाली जे हाईपचे बटन दिलेले आहे त्यावर 2दा हाईप करायचं आहे. यामुळे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि हो, सध्या मी नवीन बिझनेस सुरू केलेला आहे, म्हणजे आपण खण कापड विक्रीसाठी आणलेलं आहे. कॉटन खण आणि पॉलिस्टर खण, तेही तुम्ही माझ्याकडून मागवू शकता. आणि आपण साड्यांमध्ये मोजके काही डिझाईन्स विक्रीसाठी आणलेले आहे, त्या साड्या तुम्ही माझ्याकडून ऑनलाईन पद्धतीने मागवू शकता. खण कापडाला तर तुम्ही उत्तम प्रतिसाद देतच आहात, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये माझी खण कापडाची विक्री झालेली आहे. तसाच प्रतिसाद साड्यांना द्याल अशी अपेक्षा आहे. चला तर भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद.